श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, आजचा हा गुरुवार तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचं वळण आणणारा ठरू शकतो. ग्रहांची स्थिती अशा प्रकारे बदलत आहे की आत्तापर्यंत बंद वाटणारे अनेक मार्ग हळूहळू खुले होताना दिसतील. जरी काही काळ आव्हानाचा अनुभव आला असेल, तरी आता सकारात्मक ऊर्जेचा काळ सुरू होत असल्याचे संकेत मिळत आहेत. अडथळे कमी होऊन नवीन संधी समोर येण्याची शक्यता आहे आणि मनात जाणवणारा बदल हाच नव्या सुरुवातीचा इशारा ठरू शकतो. अनेक दिवसापासून मनात दडवून ठेवलेल्या चिंता किंवा संघर्षातून हळूहळू दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आत्मविश्वास ठेवा. येणाऱ्या दिवसात काही चांगल्या घडामोडी तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ शकतात. तसेच महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य विचार केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील. आर्थिक बाबतीतही सुधारणा होण्याचे संकेत आहेत. अडकलेले कामं मार्गी लागणे, नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसणे किंवा जुन्या प्रयत्नांना यश मिळणे अशा शक्यता निर्माण होऊ शकतात. हा काळ फक्त पैशापुरता मर्यादित नसून स्थैर्य, समाधान आणि प्रगतीकडे नेणारा टप्पा ठरू शकतो. म्हणून संयम, श्रद्धा आणि सकारात्मक विचारासह पुढे जात राहा. तर कुंभ राशींच्या व्यक्तींनो, कर्ज आणि आर्थिक जबाबदाऱ्यांच्या तणावाखाली असलेल्या परिस्थितीत आता हळूहळू दिलासा मिळण्याचे संकेत दिसत आहेत. बराच काळ कर्जफेडीचे नियोजन अडखळत होते, पण आता परिस्थिती अनुकूल होत जाऊन उत्पन्न वाढणे किंवा एखादा अनपेक्षित लाभ मिळणे यामुळे जुनी देणी मिटवण्याची संधी मिळू शकते. पैशाअभावी थांबलेली महत्त्वाची कामे पुन्हा गती घेतील आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळू लागेल. हा बदल अचानक घडलेला नसून तुमच्या सातत्यपूर्ण कष्टाचे फलित असू शकते. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून, वडिलोपार्जित हक्कातून किंवा पूर्वी केलेल्या व्यवहारातून काही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मिळालेला पैसा योग्य दिशेने वापरणे महत्त्वाचे ठरेल. पुढील काळात करिअरच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली दिसतील. आत्मविश्वास परत वाढेल आणि कामाच्या ठिकाणी अडथळे कमी होत प्रगतीची संधी निर्माण होईल. संयम, शहाणपण आणि नियोजनबद्ध कृती यामुळे तुम्ही आर्थिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात स्थैर्याकडे वाटचाल करू शकता. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा सध्याच्या कामातील अडचणीमुळे निराश झाला असाल, तर आता परिस्थिती हळूहळू अनुकूल होण्याचे संकेत आहेत. तुमच्या कौशल्याला योग्य ओळख मिळून चांगल्या पदाची किंवा उत्पन्न वाढीची संधी निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठासोबतचे मतभेद कमी होऊन तुमच्या मताला महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनाही पुढील काळ सकारात्मक ठरू शकतो. मंदीचा काळ मागे पडून नवीन ग्राहक, मोठी ऑर्डर किंवा फायदेशीर भागीदारी मिळण्याची शक्यता दिसते, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचे श्रेय इतरांनी घेतले असेल, पण आता तुमच्या कामाची खरी दखल घेतली जाण्याची वेळ येत आहे. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी मिळणे, समाजात किंवा कार्यक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण होणे आणि आत्मविश्वास वाढणे असे बदल दिसू शकतात. हा काळ तुमच्या संयम, सातत्य आणि कौशल्याच्या जोरावर यशाच्या दिशेने नेणारा ठरू शकतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात राहा. तर कुंभ राशींच्या व्यक्तींनो, आता वैयक्तिक आयुष्य आणि नातेसंबंधामध्ये हलकेपणा आणि सकारात्मक बदल जाणवण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात कुटुंबात निर्माण झालेला तणाव किंवा मन दुखवणाऱ्या गोष्टी हळूहळू कमी होऊन पुन्हा संवाद सुरू होण्याचे संकेत दिसतात. गैरसमज झालेल्या नात्यामध्ये समजूतदारपणा वाढेल आणि काही लोक स्वतःहून पुढे येऊन संबंध सुधारण्याचा प्रयत्न करू शकतात. घरातील वातावरण अधिक शांत, आनंदी आणि आपुलकीचे बनण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक आयुष्याच्या बाबतीतही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. लग्न जुळण्यात अडथळे येत असतील, तर आता योग्य संधी समोर येऊ शकते. जोडीदारासोबतचे मतभेद कमी होऊन विश्वास आणि संवाद वाढण्याचा काळ सुरू होऊ शकतो. मनात दडवून ठेवलेल्या भावना किंवा विचार आता स्पष्टपणे व्यक्त करण्याची वेळ आली आहे, कारण समोरची व्यक्तीही तुम्हाला अधिक समजून घेण्यास तयार असेल आणि त्यामुळे नात्यामध्ये नवीन जवळीक निर्माण होऊ शकते.
तर कुंभ राशींच्या व्यक्तींनो, कुटुंबातील मोठ्यांचे आशीर्वाद आणि साथ मिळण्याचा काळ आता सुरू होताना दिसतो. बराच काळ प्रलंबित असलेले घरगुती प्रश्न किंवा मालमत्तेशी संबंधित वाद समजूतदारपणे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीबाबत किंवा घरात आनंद देणारी एखादी बातमी मिळून मन आनंदाने भरून येऊ शकते. या काळात संयम आणि शांत स्वभाव ठेवण्याचे महत्त्व अधिक जाणवेल, कारण प्रेमाने आणि समजुतीने पुढे गेल्यास नातेसंबंध पुन्हा गोड होऊ शकतात. पुढील टप्प्यात आरोग्याबाबतीतही सकारात्मक बदल जाणवू शकतात. दीर्घकाळ जाणवणारा थकवा, ताण किंवा मानसिक अस्वस्थता हळूहळू कमी होत जाऊन शरीरात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण होईल. त्यामुळे अर्धवट राहिलेली कामे पुन्हा जोमाने पूर्ण करण्याची प्रेरणा मिळू शकते. एकूणच हा काळ मनशांती, आरोग्य सुधारणा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. त्यामुळे स्वतःकडे लक्ष देत सकारात्मकतेने पुढे जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या प्रगतीकडे मत्सराने पाहणारे किंवा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे लोक आता स्वतःच्याच कृतीमुळे मागे पडू शकतात आणि सत्य हळूहळू समोर येईल. त्यामुळे कोणाशीही वाद घालण्याची गरज नसून शांतपणे स्वतःच्या मार्गावर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. हा काळ मानसिक शांतता, आत्मचिंतन आणि स्वतःला समजून घेण्याचा आहे. बराच काळ मनात चाललेली अस्वस्थता कमी होऊन झोप आणि मनशांती सुधारू शकते. आरोग्याच्या दृष्टीने एखादा चांगला सल्ला किंवा योग्य मार्गदर्शन मिळून जीवनशैलीत सकारात्मक बदल घडू शकतात. त्यामुळे वाईट सवयीपासून दूर राहून शरीर आणि मनाची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल. जेव्हा मन आणि शरीर मजबूत असते तेव्हाच संधीचा योग्य फायदा घेता येतो. हे लक्षात ठेवून पुढे जा. पुढील काळात तुमच्यासाठी काही खास आनंददायी घडामोडी घडण्याची शक्यता दिसते, ज्यात मोठी खरेदी, महत्त्वाची गुंतवणूक किंवा भविष्यासाठी स्थैर्य देणारा निर्णय घेण्याची संधी समोर येऊ शकते. जर तुम्ही स्वतःचे घर किंवा स्थैर्याचे स्वप्न पाहत असाल तर आता त्या दिशेने पाऊल टाकण्याची संधी निर्माण होऊ शकते. घर, मालमत्ता किंवा भविष्यासाठी सुरक्षित आधार निर्माण करण्यास अनुकूल असा काळ सुरू होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे तुमचे आणि कुटुंबाचे भवितव्य अधिक मजबूत होऊ शकते. कुटुंब वृद्धीशी संबंधित आनंददायी घडामोडीही दिसू शकतात. ज्यांना अपत्य सुखाची प्रतीक्षा आहे त्यांच्यासाठी आशादायक वातावरण तयार होऊ शकते. तसेच बाहेरगावी शिक्षण किंवा नोकरीसाठी गेलेल्या मुलांकडून यशाची चांगली बातमी मिळून कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या काळात कुटुंबाची प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. मनशांती आणि सकारात्मकतेसाठी गुरुवारच्या दिवशी सकाळी स्नान करून श्रद्धेने गणपतीसमोर दूर्वा अर्पण करणे, मनातील इच्छा प्रामाणिकपणे व्यक्त करणे आणि शांत मनाने प्रार्थना करणे उपयुक्त ठरू शकते. अशा श्रद्धेच्या कृतीमुळे मन स्थिर होते, आत्मविश्वास वाढतो आणि पुढील दिवसांकडे आशेने पाहण्याची प्रेरणा मिळते. मित्रांनो, कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ सकारात्मक बदल आणि नव्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. श्रद्धा, संयम आणि चांगल्या विचारांसह केलेले प्रयत्नच खऱ्या अर्थाने यश मिळवून देतात. हे नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात येणाऱ्या चांगल्या घडामोडींचे स्वागत करताना मन शांत आणि निश्चय दृढ ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला ही माहिती प्रेरणादायी वाटली असेल तर आपल्या जवळच्या लोकांपर्यंतही हा सकारात्मक संदेश पोहोचवा, कारण चांगली ऊर्जा शेअर केल्यानेच ती वाढते. आपल्या आयुष्यात प्रगती, आनंद आणि समाधान टिकून राहो आणि प्रत्येकाने विश्वास व सकारात्मकतेच्या जोरावर पुढे जात राहावे. श्री स्वामी समर्थ.